आज आमचं गाव हे 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना एक मागासलेलं खेडेगाव अशा पद्धतीचं ह्या गावचा आज स्थिती झालेली आहे. हेतू माझा अजेंडा माझा एवढंच आहे की त्या दोन नेत्यांच्या माध्यमातून माझ्या गावचा विकास झाला पाहिजे. जो विकास कुठेतरी खुंटलेला आहे. गावात चारी बाजूने येताना रस्ते आमच्या गावात धड नाही. पाण्याची व्यवस्था अत्यंत चुकीच्या पद्धतीने इथं चालू आहे. हे कुठं बदलायचा एक माझा हेतू आहे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आपल्या समेत आहेत हातकंडे नगरपंचायतचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमित खोजी, ज्याने एक चांगल्या पद्धतीनं राष्ट्रवादीची धुरा सांभाळल्या आणि एक पॅनेल उभा करून खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीला उभार दिली असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. अमितजी नमस्ते. नमस्कार. नेमकं हातकंडे नगरपंचायतचे उमेदवार उभा किंवा नगराध्यक्ष उभा करत असताना हातकंड्याचा अजेंडा काय असेल? सर्वप्रथम मी सर्व मतदार बंधू भगिनींना नमस्कार करून एक विनंती करतोय की आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक गावात जर आपण फिरला तर आपण बघू शकतोय की आज आमचं गाव हे 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना एक मागासलेलं खेडेगाव अशा पद्धतीचं ह्या गावचा आज स्थिती झालेली आहे. ह्याचं कारण एवढंच की जी काही सत्ताधारी मंडळी आहेत, ज्या सत्ताधारी मंडळीने मागील 5 वर्षात विकासाचं जनतेला गाजर दाखवून मग ती भ्रष्टाचाराच्या रूपातनं जो काही मग निधी दिला असेल, मग तो आमच्या महायुतीच्या माध्यमातून मुश्रीफ साहेबांनी दिला असेल किंवा इतर नेत्यांनी दिलेला असेल, त्याचं कोणतेही काम ह्या नेते मंडळींच्याकडून किंवा गावातल्या सत्तेदारांच्याकडून झालेलं नाही. माझा फक्त एवढाच ह्या ठिकाणी हेतू आहे की काम करणारी माणसं वर आपल्या राज्यात बसलेली आहेत, नेते मंडळी बसलेले आहेत, त्यांच्याकडून जो निधी घेऊन आपण एक चांगल्या पद्धतीचं इथं निधीचं जर सर्क्युलेट केलं तर एक चांगल्या पद्धतीचा गावाचा विकास हा माझ्या हातकणंगलेचा होऊ शकतो. कारण माझी इथली जनता ही जाणती जनता ह्या माझ्या हातकणंगलेमध्ये आहे. मग त्यांचा पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, रेल्वे बोगद्याचा प्रश्न असेल, घनकचरा प्रकल्पाचा प्रश्न असेल किंवा गावठाण हद्दवाढीचा जो आज रखडलेला प्रश्न आहे तो प्रश्न असेल, ह्या आपल्या जवळच्या ज्या काही इंडस्ट्रीज 2 आहेत, लक्ष्मी औद्योगिक वसाहत आहे, कल्लापन्ना आवाडे सहकारी औद्योगिक वसाहत आहे, ह्या माध्यमातून जो मिळणारा रेव्हेन्यू आहे तो रेव्हेन्यू कुठेतरी वाढला पाहिजे आणि तो गावच्या विकासासाठी त्याचा हातभार लागला पाहिजे. हा एकच हेतू ठेवून आदरणीय आमचे दैवत मुश्रीफ साहेब की ज्यांना महाराष्ट्राचा श्रावण बाळ म्हटलं जाते, महाराष्ट्राचा महाडॉक्टर म्हटलं जाते, आदरणीय आमचे दादा असतील, हे दोन्ही नेते अगदी पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी ते मंत्रालयामध्ये बसलेले असतात. आणि मला हेतू माझा अजेंडा माझा एवढंच आहे की ह्या दोन नेत्यांच्या माध्यमातून माझ्या गावचा विकास झाला पाहिजे. जो विकास कुठेतरी खुंटलेला आहे, जो अति मागासले पण गाव कुठला तरी या ठिकाणी मला एक खंत वाटते साहेब, की कुठला तरी जरी पाहुणा आला की तो आम्हाला म्हणतोय, अरे तुझं काय गाव आहे? गावात चारी बाजूने येताना रस्ते आमच्या गावात धड नाहीत. पाण्याची व्यवस्था अत्यंत चुकीच्या पद्धतीने इथं चालू आहे. हे कुठंतरी बदलायचा एक माझा हेतू आहे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. त्या कार्यकर्त्याला आदरणीय मुश्रीफ साहेब असतील, त्यानंतर आदरणीय आमचे बाबासाहेब पाटील जिल्हाध्यक्ष असतील, आदरणीय आमचे हर्षवर्धन चव्हाण साहेब असतील, आदरणीय आमचे संभाना पवार असतील, ह्या सर्व लोकांनी मला हत्तीचं पाठबळ एक हिमालयासारखे हे लोक माझ्या पाठीशी राहिले. कारण एवढंच की माझ्या गावचा कुठेतरी विकास झाला पाहिजे. माझ्या गावचा जो रखडलेले जे प्रश्न आहेत ते रखडलेले प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. एवढ्यासाठी मी ह्या ठिकाणी ही जी चळवळ उभी केली आहे त्याला कुठेतरी यश येईल. निश्चितच मतदारांच्या रूपातून आम्हाला चांगलं या ठिकाणी सक्सेस मिळेल आणि आमच्या 11 पैकी 11 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून येऊन आम्ही गावचं नंदनवन करू, एवढी मी हमी आहे तुम्हाला ह्या आज चॅनलच्या माध्यमातून सर्व मी हातकणंगले तर मतदारांना हमी देतो.